महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बापूसाहेब नेने फाउंडेशन आणि सोबती संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार। पेण येथील ॲडव्होकेट बापूसाहेब नेने फाउंडेशन आणि सोबती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 14 एप्रिल रोजी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा आणि आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। समाजसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट प्रवीण मधुकर ठाकूर हे उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर वसंत आठवले, सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, उद्योजक राजू पिचिका, सचिव डॉक्टर नीता विजय कदम आणि खजिनदार निलेश म्हात्रे, ॲडव्होकेट महेश देसले, डॉक्टर मनीष वनगे, डॉक्टर सोनाली वनगे, विजय पाटील व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रास्ताविकातून मंगेश नेने यांनी सांगितले की सोबती संस्थेच्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे, शिष्यवृत्ती परीक्षा, मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, महिला जनजागृती, विद्यार्थिनींना मोफत लसीकरण, शिपाई मावशी यांच्यासाठी आरोग्य सेवेतून जनजागृती आदींसह अनेक उपक्रमांची माहिती दिली। यावेळी बोलताना बापूसाहेब नेने यांनी सांगितले की सोबती संस्थेत अनेक माणसं जोडण्याची कामे केली, जीव ओतून काम करण्याचे काम केलं गेलं। गेली अनेक वर्ष सोबतीच्या माध्यमातून कामकाज सुरू असून समाजातील गोरगरीब आणि दीनदुबळ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे काम अखंडितपणे करत असल्याचे सांगितले। तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ विधितज्ञ प्रवीण ठाकूर म्हणाले की सोबतीचे कार्य कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी जोपासत काम करत असताना येणाऱ्या काळात रात्रंदिवस तुमच्या सेवेसाठी मी कटिबद्ध आहे। यावेळी सोबती संस्थेच्या वतीने चैतन्य लक्ष्मण पाटील सामाजिक कार्य, डॉक्टर सानवी देशमुख शैक्षणिक, मिथुन मोकल क्रीडा, कौस्तुभ विलास भिडे कला व नाट्य, डॉक्टर बबनराव नागरगोजे आरोग्य, तर बापूसाहेब नेने फाउंडेशन वतीने गुणवंत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यामध्ये स्नेहल सुरेश सावंत कन्याशाळा पेण, महेश जोमाजी म्हात्रे ताडमाळ प्राथमिक शाळा, विद्या वासुदेव शेट्टे बालवाडी शिक्षिका वावशी, अश्विनी नवनाथ भोगे जिल्हा परिषद शिक्षिका वडखळ, जमिला मोहीन शिरपूरवाला कोनाइन्सेन्स शाळा पेण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार निलेश म्हात्रे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोबती संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत सह तृप्ती भोईर पेण। शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं या विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच ज्यांच्या नावाने हा पुरस्कार मला प्राप्त होतोय, ज्यांनी तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोचवली असे शिक्षण महर्षी कर्मयोगी बापूसाहेब नेने, तसेच सभागृहात उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर व शिक्षकांवर प्रेम करणारे आपण सर्व गुरुजन मंडळी, शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य करत असताना आपण केलेल्या कामाचे कौतुक म्हणून शाबासकीची पुरस्काराच्या रूपाने आज मिळत असलेली शाबासकीची थाप मी आणि आजचे आपले सर्व पुरस्कारती आम्ही हे पुरस्कार कृतज्ञपणे आम्ही स्वीकार करतोय। नेने विद्यालयाने जे एज्युकेशन सोसायटीने जे कार्य केलेलं आहे त्याच्याने आपल्या तालुक्यातील नवे तर ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आज चांगल्या हुद्द्यावरती पोहोचलेले आहेत, तर त्या विद्यालयामध्ये आज मला इथे येण्याची संधी ही सोबती आणि इतरच्या माध्यमातून झाली, त्याच्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो। की सर्वसामान्य माणसाला आपण कशी मदत करू शकू आणि त्या मदतीचा फायदा बाकीच्या मुलांच्या इतर समाजाला कसा होईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं होतं। आणि म्हणून ते नाव एवढं मोठं घेतलं आणि त्याचा प्रत्येक शब्द घेतला आणि त्याचा सुटसुटीत मराठी शब्द सोबती केला